सगळं सुट्टीला लास्ट कडे सुट्टी तेवढीच, बाकी काय नाही. आधीमध्ये वगैरे सुट्टी वगैरे काही नाही काय तसं. सांगतो. आणि आजचा ब्लॉग असणार आहे हा गाडीतून नाही तर आपल्या या शिवनेरी बसमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या कोल्हापूर चित्रच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे हा गाडीतून नाही तर आपल्या या शिवनेरी बसमधून आपण चाललेलो आहोत आता गणपतीच्या सुट्टीला घरी. आणि बघू शकता आपलं एक तिकीट 704 रुपये तिकीट आहे आपलं नॉनस्टॉप कोल्हापूर गाडीला. आणि ही आपली गाडी तिकीटमध्ये खूप वेळानंतर एक तासापर्यंत लाईन भेटलेलं आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. आणि ह्या गाडीचा प्रवास करत आपण जाणार आहोत आता आपल्या घरी. गाडी आपली 9:03 डिपार्चर होत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी पुणे टू कोल्हापूर या रूटवरती सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत असे दर अर्ध्या तासाला गाडी आहे. त्यामुळे गाडीत चुकण्याची किंवा कोणतीही भीती बाळगायची गरज नाही. आणि आता कात्रज पास करून गाडी आपली निघाली आहे कोल्हापूर दिशेने. आणि आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे 247 किलोमीटर. आता आपण आलेलो आहोत आता बेंगलोर पुणे हायवेला. कात्रज बायपासवरून आपण आता आलेलो आहोत. आणि हे आमच्या गाडीचे कॅप्टन आहेत संदीप काका. आणि त्याच्यासोबत आता पूर्ण ब्लॉग आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी जस्ट रँडमली शूट करते आता. आणि आता गोप्रोमध्ये शूट करते. बाईक राईड नाही आहे पण आज आपल्या MSRTCच्या शिवनेरी बसने शिवाय की शिवनेरी शिवनेरी बोलवून आपण प्रवास करतोय. आणि गाडीचं नाव विसरलो मी काय आहे. तर आता पुढे मी जास्त व्हिडिओ मोठा नाही करत आणि जस्ट शॉर्ट थोडे घेत आपण कोल्हापूरचा प्रवास आपण सोबत एक्सप्लोर करू. आपल्याला कोल्हापूर जायला किती वेळ लागतो तरी त्याचा? 5 तास. ब्रेक वगैरे घेऊन मध्ये थांबून वगैरे. आणि आता आपला पुढचा स्टॉप कधी असणार आहे? का पुढचा स्टॉप कुठे असणार आहे? साताऱ्याच्या अगोदर. मित्रांनो वाजले आता 11 आणि आपल्या गाडीने पहिला हॉल्ट घेतलेला इथे आपल्या साताऱ्याच्या थोडंसं पाठीमागे आहे. आपण टोटल 77 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि आता इथे आलेलो होतो आणि त्या थोडा वेळ अर्धा तास वेट करून काहीतरी खाऊन वगैरे पुढे मग ब्लॉग कंटिन्यू करतो. तर चालू आहे वडापाव खायला. काय 8 प्लेट प्राईस खूपच महाग आहे. हा म्हणजे ठीकठाक आहेत रेग्युलर. बट म्हटलं आपल्याला जास्ती बुक पण नव्हती काय नव्हती म्हणून म्हटलं वडापाव एन्जॉय करू. सगळे वडापावच एन्जॉय करायला आहेत बाहेर आतमध्ये खाण्यापेक्षा. 20चा वडापाव आहे. टेस्ट पण चांगला आहे इथे. एकदा या खावा आणि जावा. एक्झॅक्टली अर्धा तासाचा ब्रेक घेऊन आपली गाडी चालली असतात कोल्हापूरच्या दिशेने. आता नॉनस्टॉप कोल्हापूर आहे. त्यामुळे आता पुढचा ब्लॉग हा कोल्हापूरमध्ये एंड होईल. तिथे जाऊन भेटतो तर मध्ये सिनेमॅटिक दृष्ट्या दाखवत बसत नाही काही व्हिडिओ वगैरे, कारण वेळ खूप जातो मग आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो. त्यामुळे आता डायरेक्ट पुन्हा भेटू कोल्हापूरमध्ये. तिथे व्हिडिओ एंड करू. शेवटपर्यंत लास्टचे 2 मिनटं थांबा. फायनली आपण आता एंटर होत होतो आपल्या कोल्हापूर सिटीमध्ये. आणि ही कमान बघितल्यावर जी फील येते ना ती शब्दात सांगू शकत नाही. टोटली 247 किलोमीटर प्रवास करून आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत आहोत. ओके तर काका थँक्यू. चला तर मित्रांनो आपण आता जस्ट अराईव्ह झालेलो आहोत. आता किती वाजता वाजलेत लेट मी चेक. काकांना थोडं सबस्क्रिप्शन सांगितलं हे करा. बरोबर काकाने आम्हाला 3 वाजता इथे सोडलं कुठे कोल्हापूर स्टँडला. ओके. आणि तिथून आम्ही आता जाणार होता माझ्या घरी गडिंग्लजकडे. त्यामुळं जास्ती ब्लॉग एंडिंग नाही करत. 6 तास बरोबर लागले आपल्याला इथे याला. आणि यानंतर पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.